नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे. काय बनवणार आहे पण मी? तर चला, तर मग तुमच्या लक्षात आलेलं असेल की मी काय बनवणार आहे ती. तर हे तांदूळ आहे, डाळ आहे उडदाची. हे 4 ग्लास मी तांदूळ मापून घेणार आहे ह्या ग्लासनं. तर ह्या ग्लासनं 4 ग्लास तांदूळ घेतल्यानंतर 1 वाटी मी उडदाची डाळ घेणार आहे. इडली आणि वडे करायचे आहेत मला. इडली वडा करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आता हे तांदूळ आणि डाळ धुवून मी ठेवलेलं आहे. 4 ग्लास तांदूळ, 1 ग्लास डाळ घेतलेली आहे आणि 1 ग्लास एक्स्ट्रा डाळ घातलेली आहे मी त्यामध्ये. तर हे झालेलं आहे आपलं भिजून. 4 ते 5 तास मी भिजवलेलं आहे. आता हे आपण वाटून घेऊया. तर हे उडदाची डाळ आहे ना, मी हे अर्धी घेणार आहे. हे इडलीसाठी वाटणार आहे आणि हे अर्धी आहे ना, तर ते मी तसंच झाकून रात्रभर असंच ठेवणार आहे आणि ह्याला उद्या सकाळी वाटणार आहे मी. तर हे वाटण झालेलं आहे. आता हे उडदाची डाळ आपल्याला इडलीसाठी रात्री वाटायचं आहे, ते वाटून घेते मी. तर इडलीची डाळ हे वाटलेली आहे उडदाची डाळ. हे असं बॅटर करायचं आहे आपल्याला, घट्टसर वाटायचं आहे. आता हे तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला वाटून. आता हे बघू शकता, पहिल्यांदा डाळ मी ह्याच्याकरता वाटली की ही चिकट असते ना डाळ, तर ते मिक्सरच्या भांड्याला तशीच चिटकलेली राहते. त्यामुळं परत ते तांदूळ घालून वाटलं ना की मग हे सगळं निघून जातं चिकटपणा. ह्याकरता मी अगोदर उडदाची डाळ दळते आणि नंतर मग तांदूळ. तर बघू शकता, हे बघा अशा प्रकारचे हे वाटायचं आहे. तर हे दोन्ही आपण मिक्स करायचं आहे. चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि हे 10 ते 12 मिनटासाठी आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. मस्त असं फेटून घेतल्याशिवाय हे आपल्याला पीठ फर्मेंट होणार नाही आणि मस्त आंबून येतं आणि फुगून पण येतं पीठ. बघू शकता, आता हे झाकून ठेवायचं आहे रात्रभरासाठी आपल्याला असंच. आणि हे सकाळी इडलीच्या टाइम करताना आपल्याला हे घ्यायचं आहे. तर हे आहे आपल्याला सांबर मसाला बनवायचा आहे. तर हे मी घरच्या घरीच सांबर मसाला बनवणार आहे. ते त्याचं साहित्य होतं. आता हे गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि गॅस बारीक करून हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मसाले. हे 2 चमचे धने आहेत, 1 चमचा जिरा आहे आणि अर्धा चमची मोहरी आहे आणि 7 ते 8 मिरी आहेत. हे हलकं भाजून घ्यायचं आहे. तर काढून घेऊया. परत कढई ठेवायची आहे. आता हे उडदाची डाळ, हरभरा डाळ, धने आणि तांदूळ 1 चमचा घेतलेला आहे सगळं आणि मेथ्या फक्त अर्धा चमचा घेतलेला आहे. तर हे पण हलकंसं भाजून घेतलेलं आहे. काढून घेऊन आता ह्या कढईमध्ये मिरच्या 4 ते 5 मिरच्या टाकलेल्या आहेत. घरच्याच मिरच्या आहेत ह्या आपल्या. तर हे पण झालेलं आहे. आता कढीपत्त्याची पानं, बारीक बारीक पानं आहेत, ते 15 ते 20 पानं आहेत. ह्याला पण हलकंसं भाजून घ्यायचं आहे. काढून घेऊया. झालेलं आहे. हे बघा मसाला हे असा मस्त भाजलेला आहे खमंग आणि हे बारीक करून घ्यायचं आहे. आता कलर मस्त आपला सांबर मसाल्यासारखाच आलेला आहे. बघू शकता, वाटण झालेलं आहे आपलं. टोपण काढल्यावर वास मस्त आलेला आहे ह्याचा, खमंग एकदम सांबर मसाल्यासारखा जसा राहतो तसा. आता आपल्याला सांबरसाठी हे डाळी लावून घ्यायचेत. तर हे 1 वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी हरभरा आणि 1 चमचा मी उडदाची आणि मुगाची घेतलेली आहे, कारण जास्त डाळ मी वापरलेली नाही इथं. तर हे 2 टोमॅटो आहेत आणि अर्धा भोपळा घेतलेला आहे. अर्ध्यातला अर्धा घेतला. डाळीमध्ये मिक्स करून शिजवणार आहे. 1 कांदा मोठा आणि 4 उभ्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या चिरून आणि ह्याच्यामध्ये 1 बारीक चमच्याने हळद टाकलेली आहे. 1 चमचा सांबर मसाला घातलेला आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. तेल घातलेलं आहे. पाणी घालून हे कुकरचं टोपण लावून आपल्याला हे कुकर गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. असं ठेवलं ना की वरती ग्लास पालथा घाला, नाही तर हे पाणी मधलं बाहेर येईल. आता झालेलं आहे आपलं हे. आता चटणी करायची आहे. आता हे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी. 1 वाटी बारीक छोटी आहे ती शेंगादाण्याचं बी भाजून घेतलेलं आहे. मस्त आपलं फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवा आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर, चवीपुरते मीठ, 2 चमचे दही असे हे घालून आता वाटून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे. घेतलेलं आहे आता वाटून. एका बाउलमध्ये आपल्याला हे चटणी काढायची आहे. तर बघू शकता
मस्त झालेली आहे. हे शर्वरीचा हात मध्ये मध्ये येतो, मध्ये मध्ये लुडबुड करते तिनं, तर आलेली आहे. आता मी इकडं तडका तयार करते चटणीसाठी. पॅन ठेवलेला आहे, तेल घालून जिरे मोहरी घातलेली आहे, हिंग टाकलेला आहे, उडदाची डाळ टाकलेली आहे, कढीपत्ता, लाल मिरच्या. मस्त झालेली आपलं तडका आता खमंग बसलेला आहे एकदम. बघू शकता मस्त झालेली आहे चटणी ही. तर बघू शकता. तर इकडं डाळ शिजलेली आहे. आपल्याला सांबारसाठी सांबार तयार करायचं आहे आपल्याला. आणखीन परत आली ती लुडबुड करत मध्ये, तर मी हटते, डाळ आजी मी करते. तर मी म्हणलं नको, तर राग माझ्या हातात दिली आणि म्हणली मी मोबाईल धरते. तर ठीक आहे म्हणलं, तू बनव, व्हिडिओ बनवते म्हणली. तर हे थोडंसं वाकडं तिकडं केलेली आहे. तर ठीक आहे म्हणलं, झालेलं आहे आता आपलं. हे बारीक करून घेतलेले आहे डाळ हाटून. तर ही फोडणीची तयारी. तर हे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, जिरे मोहरी घातलेली आहे. आता मध्ये हिंग घातलेला आहे, थोड्याशा मेथ्या घातलेल्या आहेत, कांदा टाकलेला आहे आणि बघू शकता मध्ये आता आपल्याला अद्रक लसूण ठेचून घेतलेला घालायचा आहे. कढीपत्ता पण टाकायचा आहे आता मध्ये आपल्याला. हे झालेलं आहे, थोडंसं गोल्डन कलरवरती कांदा आलेला आहे. तर इथं आणखीन मी एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा फोडणीसाठी, कारण आपण डाळीमध्ये 2 टोमॅटो घातलेले होते. हे एक मोठा बटाटा घेतलेला आहे. मी भाज्या घालते, तुम्ही जे भाज्या आहेत अवेलेबल ते घातलेले आहेत मी. भोपळा आणि बटाटा होता माझ्याकडं. आता हे भोपळा अर्ध्यातला अर्धा म्हणजे शिजायला डाळीमध्ये शिजायला टाकला होता आणि हे आहे ते अर्धा फोडणीला टाकलेला आहे, कारण ही भाजी आपणाला शिजवून घ्यायची आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे, लाल तिखट, काळं तिखट, चवीपुरते मीठ. आता टाकायचं आहे आपणाला सांबर मसाला. आता हे झालेलं आहे बघू शकता. सांबर मसाला टाकून आपणाला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आता ह्याच्यामध्ये. बघू शकता मस्त झालेला आहे मसाला, एकदम भाज्यांना लागलेला आहे. आता आपणाला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे, थोडं परत परतून घ्यायचं आहे. आणखीन मध्ये कोथिंबीर टाकून आपणाला ही 5 मिनिटासाठी झाकून ठेवून वाफवायला ठेवायचं आहे. गॅस बारीक करायचा आहे, वाफवून घ्यायचं आहे. वाफवून घेतलेलं आहे, शिजलेलं आहे. आता जसं मला हवं तसंच हे शिजलेलं आहे, बघू शकता. कारण जास्त नाही शिजवणार, कारण डाळीमध्ये जे शिजलेला भोपळा आहे ना एकदम मस्त शिजलेला आहे. आणि हे थोडासा अर्धा कच्चा ठेवायचा, म्हणजे एकदम कच्चा नाही पण तरी पण थोडासा. तर हे झालेलं आहे आपलं, डाळ ओतून घेतलेली आहे फोडणीमध्ये. मस्त झालेलं आहे सांबर, कलर पण छान आलेला आहे. गरम पाणी घालायचं आहे मध्ये, आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे, जेवढं तुम्हाला लागेल तेवढं. तर बघू शकता हे उकळी पण आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे, झाकून ठेवून बाजूला करायचं आहे ते. आता हे पीठ बघा मस्त आपलं फर्मेंट झालेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे. बघू शकता मध्ये काही गरम पाणी नाही, कोमट पाणी नाही घातलं किंवा मेथ्या नाही घातल्या, पोहे नाही घातलं, फक्त डाळ आणि तांदूळ आहे. फक्त फेटलेलं आहे, फेटून घ्यायचं आहे फक्त, किंवा इनो सोडा हे पण नाही घातलं. तर बघू शकता इकडं मी ठेवलेलं आहे इडली पात्र. आता ह्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण बॅटर भरायचं आहे, जास्त नाही भरायचं कारण इडली फुगती, थोडं थोडं कमी घालायचं. आता हे एक एक करून मी सगळे भरून घेते आणि आपल्याला ते इडली पात्रामध्ये पाणी घालून गॅसवरती मी कोमट करायला ठेवलेलं आहे पाणी, कारण पाणी उकळी येते तोपर्यंत आपण हे भरून घेऊया. पाणी गरम झालेलं आहे मधलं. आता हे एक एक करून आपण ठेवून घेऊया पात्र. तर हे बघू शकता, ह्याला एक 10 ते 12 मिनिटासाठी आपण वाफवून घ्यायचं आहे, उकडून घ्यायचे ते इडल्या. झालेले आहेत आता आपले, बघू शकता. काढूया टोपण, मस्त टम फुगलेले आहेत इडल्या. बघा थोडंसं थंड झालं की हे आपल्याला इडल्या काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता मस्त झालेल्या आहेत इडल्या, एकदम कापसासारख्या मस्त झालेल्या आहेत.
आता घ्यायचं आहे हे डाळ, धुवून पाणी काढून घेतलेलं आहे. हे वड्यासाठी ठेवलेली जी डाळ आहे ना, उडीद वडे करण्यासाठी हे वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅसकडे जायचं, कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि तेल ओतून घ्यायचं आहे. तर बघू शकता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इकडं मी उडीद वडे ह्या चाळणीवरती करणार आहे, कारण मी पहिले एक रेसिपी टाकलेली आहे उडीद वड्याची, प्रमाणेच मी हे चाळणीवरच करणार आहे. कारण चाळणीवर हे एकदम सोपं वाटतं, इझिली वाटतं. हे बघा एकदम सुटते वडे. झालेले आहेत आपले. हे बघू शकता एकदम मस्त झालेला आहे वडा. मी तेल गरम झालेलं आहे का नाही बघण्यासाठी एकच टाकला. तर हे झालेलं आहे, काढून घेऊया. आता ह्यानंतर मी 4 ते 5 वडे एकदमच टाकून तळून घेणार आहे. हे 5 वडे मी टाकलेले आहेत, परतून घेते खालीवरी करून. झालेलं आहे आता, कारण आपल्याला जास्त तेल गरम करायचं नाही, बारीकच गॅस करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत, कारण मध्येपर्यंत तळतात ते. तेलगट अजिबात नाहीत झाले. आता थोडेसे थंड झाले की ते कुरकुरीत होतात. बघू शकता झालेले आहेत आपले वडे तळून. काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला आणि हे आपल्याला ताटामध्ये सर्व करायचे आहे. तर बघू शकता सांबार पण मस्त आपल्याला छान कलर आलेला आहे. वाटीमध्ये आपण सर्व करूया. तर हे सांबार ताटामध्ये नेऊन ठेवायचं आहे. तर हे चटणी आणि हे वडे बघू शकता मस्त झालेले आहे. इडली वडा सांबार मसाला घरी तयार करून हे सांबार बनवलेलं आहे. चटणी झालेली आहे छान. कसं झालेलं आहे काय नाही शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला एकदम मस्त झालेली आहे इडली.